काँग्रेस पक्षाची स्थापना ही आदरणीय पवार साहेबांनी केली आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेब ज्यांनी पक्ष स्थापन केला, फाउंडर आहेत आणि पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे अतिशय दुर्दैवी आहे. कारण का अशी घटना भारताच्या इतिहासात कधी झालेली नाही की फाउंडर, मेंबर आणि प्रेसिडेंटकडून त्याचा पक्ष काढून घेतला. हे दुर्दैवी आहे. शक्तीची नवीन काहीतरी खेळी आहे. पण ठीक आहे, आता अदृश्य शक्तीच देश चालवते. मनात असं कधीतरी वाटतं की हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानानेच चालला पाहिजे. पण आज अदृश्य शक्ती स्वतःचे नियम कायद्याने, त्या स्वतःच्या मनमर्जीने हा चालवते. पण ठीक आहे, तरी हा संघर्ष किंवा कुठलंही काम चुकीचं होत असेल तर आमची नैतिक जबाबदारी आहे की संविधान आणि देश नियम कायद्यानेच चालला पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही कोर्टात लढतोय. त्याचबरोबर या लोकसभेचं इलेक्शनही आलेलं आहे, असेंब्ली सेशन पण आहे. त्याच्यामुळे एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे. आणि मागच्याही आठवड्यात जेव्हा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, की सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते. कारण का ज्यांच्याकडे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की यांना पक्ष आणि चिन्ह देताच कामा नये. मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांच्या वकिलांना सांगितलं की ही लोकशाही आहे. तुम्ही बघताय शेजारच्या देशात काय परिस्थिती झाली, एका चिन्ह चुकीच्या पद्धतीने काढून घेतलं. आणि ही लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकारच आहे. त्याच्यामुळे वकिलाच्या किंवा त्यांच्या मनमानीने हे चालणार नाही. आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की यांना पक्ष आणि चिन्ह दिलंच पाहिजे. याबद्दल मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्यानंतर इलेक्शन कमिशनला मी तातडीने ती ऑर्डर दिली आणि मी इलेक्शन कमिशनचे ही मनपूर्वक आभार मानते की कोर्टाची ऑर्डर, माननीय सुप्रीम कोर्टाची ऑर्डर जे आमचं मेरिटमध्ये होतं, खरं तर मेरिट म्हणजे ओरिजिनल पक्ष आणि घड्याळच आदरणीय पवार साहेबांना मिळायला पाहिजे. पण अदृश्य शक्तीची मनमानी चालली आता. त्याच्यामुळे अदृश्य शक्तीने कितीही आमच्यावर अन्याय केला, घात केला, आम्हाला धमक्या दिल्या, तरी आम्ही अदृश्य शक्तीला घाबरणार नाही. आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि तुतारी हे आमचं चिन्ह आहे. आणि नवीन उमेदीने ही तुतारी ही काय संकेत देते मला तुम्हाला सांगायची गरज नाही. निवडणुका जवळ आले, चुनावी चिन्ह तर कालच मिळालेलं आहे, पण मग लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कसं बसणार आहे, कसं नियोजन कसलं? तुम्ही आहात ना, तुमच्या चॅनलवर आज सकाळपासून तुतारीच बघते मी. काही मनोहर जोशींचं निधन झालेलं आहे, राज्याचे मुख्यमंत्री होते, काय म्हणायचं? जोशी साहेब हे आमच्यासाठी एक आदर्श, अतिशय सुसंस्कृत असं एक नेतृत्व म्हणून मी अतिशय लहान असल्यापासून त्यांना फार जवळून पाहिलेले. जोशी आणि पवार कुटुंबाचे 5 दशकाचे ऋणानुबंध आहे. आदरणीय पवार साहेब आणि जोशी साहेब आणि आमचे कुटुंब, माझी आई, काकी, त्यांची मुलं, आमच्या सगळ्यांचे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत. आणि आज सरांच्या बरोबर मला आवर्जून बाळासाहेबांची आणि काकींची मानची आठवण येते. त्याचं कारण की जेव्हा जेव्हा आम्ही कधी कधी सगळे एकत्र भेटायचो, कारण का आमची नाती जरी आमचे राजकीय मतभेद असतील तर आमच्या सगळ्या म्हणजे ठाकरे कुटुंब, पवार कुटुंब, जोशी कुटुंब, महाजन साहेबांचं कुटुंब असेल, मुंडे साहेब, किती अशी कुटुंब तुम्हाला सांगू ज्याच्यात आमच्यात जरूर राजकीय मतभेद होते पण मतभेद कधी नव्हते. हाच तो कैलासाची यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे ज्याच्यात कधीच मनभेद आम्ही आणलेले नाहीत. आणि आमच्या सगळ्या कुटुंबातला एक कर्ता पुरुष आमचे काका आज आपण सगळ्यांनी गमावले. त्याचं दुःख आयुष्यभर राहील. मी मनापासून सरांना, जोशी साहेबांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.